आणि यानंतर ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी हाती येते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाण्यात जाणार आहेत। ज्या गोविंदा पथकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्या पथकांची ते भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय। ठाण्यात सध्या 16 गोविंदा पथकांवरती गुन्हे दाखल झाले। अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, काय तपशील? रेश्मा, सुप्रीम कोर्टाने दहीहंडीची उंची आणि दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या वयावर एक निर्बंध लावलं होतं। मात्र या विरोधात जाऊन हिंदू सणांचा मुद्दा पुढे करत राज ठाकरे यांच्या पक्षानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठिकठिकाणी कायदाभंग दहीहंडीचं आयोजन केलं होतं। यामध्ये ठाण्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात कायदाभंग झालेला आहे। 16 पथकांवर दहीहंडी पथकांवर गोविंदा पथकांवर ती कारवाई झाली आहे आणि याकरता मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सायंकाळच्या दरम्यान ठाण्याला रवाना होतील। त्या ठिकाणी ज्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या दहीहंडीचं आयोजन केलं होतं त्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा भेटतील आणि सोबतच ज्या गोविंदा पथक आहे ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे, गुन्हे दाखल झाले आहे, त्यांना राज ठाकरे भेटतील। आणि या मागची जी माहिती मिळत आहे मनसेच्या गटातनं त्या माध्यमातून राज ठाकरे हे संदेश देण्याचा प्रयत्न करतील की ज्या गोविंदा पथकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष खंबीरपणे उभा आहे हे दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सायंकाळी ठाण्यामध्ये असतील। रेश्मा, निश्चित। अक्षय, याच्यामध्ये या दहीहंडीच्या उत्सवामध्ये जे गोविंदा जखमी झालेले होते त्यांची देखील राज ठाकरे भेट घेणार आहेत, थोडक्यात सांगशील? या संपूर्ण बाबत अजून त्यांचा दौरा निश्चित झालेला नाही। मात्र जर ठाण्यात कुठल्या प्रकारे गोविंदा ठाण्याचा जखमी झाला असेल तर निश्चितच त्या ठिकाणी राज ठाकरे जातील अशी माहिती येत आहे। मात्र अजून कुठल्याही प्रकारचं त्यांचं कुठे कुठे जाणार, कुठल्या गोविंदा पथकांची भेट घेणार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार की सभेच्या स्वरूपात हे असेल हे अजून तरी ठरलेलं नाही। त्यामुळे फक्त एवढंच म्हणता येईल ते उद्या ठाण्यात जातील आणि गोविंदा पथकांची पदाधिकाऱ्यांची भेट घेतील। कशा स्वरूपाची असेल हे कळणं अजून बाकी आहे। रेश्मा, निश्चित। अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।